स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहात तुम्ही? तर मंडळी, आजचा दिवस पुन्हा एक नवीन सुरुवात घेऊन आला आहे. अनेक जण म्हणतात 2 मुलं झाली की आता स्वतःसाठी वेळ कुठे मिळतो. हो, हे अगदी खरं आहे. पण आई फक्त आई नसते, तिची काही स्वप्न असतात आणि ती पूर्ण करण्यासाठी हिंमत तिच्यात असते. आज एक गोष्ट मनापासून सांगायची आहे. यूट्यूब सुरू केलं तेव्हा मला वाटलं होतं की माझे लोक मला साथ देतील, पण तसं काही झालंच नाही. नातेवाईकांची टोमणी सुरू झाली. काय ग, रोज रोज व्हिडिओ बनवतेस? हे यूट्यूब बंद कर, यात काही होत नाही. घरात लक्ष दे. हे मोबाईलचं वेळ कशाला, किती दिवस करणार? हे शब्द ऐकताना खूप वाईट वाटायचं. मग काय, 4 लोक तर बोलतच राहणार आयुष्यभर, का त्यांचंच ऐकत बसायचं काय? आज लोक हसत आहेत, पण एक दिवस हीच मेहनत माझी ओळख बनेल. तर चला मंडळी, सुरू करूया आपल्या आजच्या बिझी व्लॉगला. दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे धावपळीचीच झाली. आशूचे बाबा सकाळी वेळेवर ऑफिसला गेले. त्यांना सकाळी डबा करून दिला. बाहेर ऊन पडलेलं आणि पावसाळा सुरू आहे, कधी पण आभाळ भरून येऊ शकतं. या विचाराने मी सर्वात आधी सकाळी कपडे धुवून घेतले, म्हणजे ते लवकर सुकतील. कपडे धुवून झाल्यावर मी भांडी घासायला घेतली. मी कोणतंही काम करायला लागली की आमची लाडकी चिवताई लगेच तिथे हजर होते. मग काय, तिला कडेवर घेऊन तिच्याशी खेळत आणि तिला सांभाळतच मी सर्व भांडी घासून घेतली. चिव सोबत कामाचा थकवा अजिबातच जाणवत नाही. भांडी घासून झाल्यावर मी पूर्ण किचन आवरायला घेतलं. किचनमध्ये सगळे डबे व्यवस्थित मस्त असं साफ करून जागीच्या जागी लावून ठेवणार होते. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. चला तर मग, आता आमचं पार्सल येण्याची वेळ झाली. नंतर आम्ही पार्सल घेण्यासाठी वाट बघत बसलो होतो. तेवढ्यातच पार्सलवाल्याचा फोन आला की तो थोड्या वेळात येत आहे. पार्सल यायला अजून वेळ होता म्हणून आम्ही आधीच बिल्डिंग खाली गेलो. तर पाहतो तर काय, तिथे खूप सारे रोपटे विकायला आले होते. किती सुंदर सुंदर रोपटे आहेत ना. तेवढ्यात आमच्या पार्सलवाल्याचा कॉल आला की बाहेर आले आहे. त्यामुळे लगेच आम्ही गेटच्या बाहेर गेलो. आमचं पार्सल आलं तर खरं, पण पुढे बघतो तर काय, त्यावर थोडासा स्क्रॅच होता. आम्ही मागवलेला इंडक्शन गॅस दिसायला खूपच छान होता, पण काय करणार, स्क्रॅच दिसल्यावर तो रिटर्न करावा लागला. आता तो डबल ऑर्डर करायला लागणार. पार्सल बघतच असताना तेवढ्यात आशूचे बाबा पण ऑफिसवरून घरी आले. मग काय, आम्ही सगळे मिळून बाहेर एक चक्कर मारून आलो. ऑफिसमधून येतानाच त्यांनी ऑफिसमधून चाऊमिनचं पार्सल घेऊन आलेले आणि चॉकलेट पण. आमच्या आशूला चाऊमिन आणि चॉकलेट तर खूपच आवडतं. मग काय, आशूची फरमाईश आणि बाबांनी ते आणलं. पण दिवसभर काम करून थकल्यावर असं सरप्राईज भेटल्यावर मन अगदी खुश होऊन जातं ना. असं काहीसा गोड चॉकलेटचा दिवस आणि बाहेर फिरून चाऊमिनच्या मेजवानीचा आजचा दिवस खूपच मस्त गेला. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. बाय. Woke up late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways. Grabbed my shades and hit the streets, no plan, chasing vibes like seashells in the sand. Radio hums a tune I can't name, crooked smiles, crashing waves, no shame. Flip my phone, toss it in my bag. Today's for us, no time to lag.